नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। लाडकी बहीण योजनेमध्ये आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे 3,000 रुपये आणि दिवाळीला भेटवस्तू म्हणून मोबाईल सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु ज्या महिलांचे फॉर्म पात्र आहेत त्या महिलांनाच ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये सोबतच ज्या महिलांचे फॉर्म पात्र आहेत आणि ज्यांना 4,500 रुपये मिळालेले आहेत अशा सर्व महिलांना दिवाळीला भेटवस्तू तर दिली जाणार आहे। परंतु त्याच्यासाठी जी महत्त्वाची कामे आहेत तर ती कोणती करायला लावलेली आहेत ती सुद्धा बघून घेऊयात। तर ज्या महिलांनी पोस्टाचं अजून खातं खोललेलं नाही तर अशा महिलांना लवकरात लवकर पोस्टाचं खातं खोलायचं आहे, जेणेकरून ज्यांना 4,500 रुपये मिळाले नसतील त्यांना पूर्णपणे 10 ऑक्टोबरच्या अगोदर त्यांच्या खात्यावरती जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे पैसे पोस्ट खात्याद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत। त्याच्यामुळे ज्यांनी पोस्ट खातं दिलेलं आहे आणि खोललेलं आहे त्यांनी आपलं आधार लिंक करायचं आहे, त्याच्यानंतरच तुमच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा होणार आहेत। आता जे दुसरं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि बालविकास विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडमने सांगितल्याप्रमाणे ज्या महिलांना रक्षाबंधनला जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 3,000 रुपये मिळालेले आहेत आणि ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळालेला नाही अशा सर्व महिलांनी जी महत्त्वाचं काम आहे ते दुसरं काम आहे। तर रक्षाबंधनला ज्यांना 3,000 मिळालेले होते त्या महिलांना 10 ऑक्टोबरच्या अगोदर त्यांच्या खात्यावरती 1,500 रुपये सुद्धा सप्टेंबर महिन्याचे जमा होणार आहेत। परंतु ज्या माता भगिनींना अजून एकही रुपया आलेला नसेल आणि त्यांनी पोस्ट खातं जर खोललं नसेल तर त्यांना पैसे येण्यास अडथळा येऊ शकतो, कारण ज्यांनी पोस्ट खातं खोललं आणि त्याच्याशी आधार लिंकिंग केलं किंवा काही अशा महिला आहेत की त्यांचं अगोदरच दुसऱ्या बँकेचं खातं होतं आणि त्यांनी त्याच्याशी आधार लिंक केलं आणि त्यांचं आधार लिंक झालं सुद्धा, त्याच्यामुळे त्यांच्या खात्यावरती टोटल 4,500 रुपये जमा झालेले आहेत। परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे SBI असू द्या, HDFC असू द्या किंवा वेगवेगळ्या बँका असू द्या, या बँकांना कमीत कमी 15 दिवस लागतात आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होण्यामध्ये। परंतु ज्या महिलांचे फॉर्म पात्र असतील त्यांना अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत। परंतु ज्यांना रक्षाबंधनला 3,000 रुपये मिळाले त्यांना अजून 1,500 रुपयांचा जो दुसरा टप्पा होता त्याच्यामध्ये एकही रुपया मिळालेला नाही, तर त्यांना सुद्धा 10 ऑक्टोबरच्या अगोदर पूर्णपणे त्यांच्या खात्यावरती 1,500 रुपये सुद्धा जमा होणार आहेत। आणि ज्या महिलांना 4,500 रुपये मिळाले असतील 3 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर किंवा 1 ऑक्टोबर, तर अशा सर्व महिलांसाठी सूचना आहेत की राज्यातील सर्व पात्र महिलांनी आपलं बँक खातं आधारशी सिडिंग करायचं आहे, तरच तुम्हाला येत्या 1-2 दिवसांमध्ये पैसे येणार आहेत, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाहीत। त्याच्यामुळे ज्या महिलांचे फॉर्म पात्र होते, आधार सिडिंग होते, त्यांच्या खात्यावरती 4,500 रुपये आलेले आहेत, परंतु ज्यांचं खातं ॲक्टिव्ह नाही, सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्यांचे बँकेचे जरी खाते असेल परंतु त्याच्याशी आधार लिंक करणं गरजेचं आहे, कारण रक्षाबंधनला ज्या महिलांना पैसे आलेले होते त्यांना आता त्यांचे फॉर्म पात्र असल्यामुळे मोफत 3 गॅससुद्धा त्यांना वर्षाला देण्यात येणार आहेत। परंतु ज्यांना अजून एकही रुपया आलेला नाही, रक्षाबंधनच्या दिवशी 14 ते 17 ऑगस्टमध्ये जो तिसरा टप्पा वाटप करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये ज्या महिलांना एकही हप्ता आला नसेल तर अशा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची सूचना आहे। तर तुमचं आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे, OTP व्हेरिफिकेशन केलेलं असणं आवश्यक आहे आणि तुमचा फॉर्म पात्र आवश्यक आहे, तरच तुम्हाला हा जो तिसरा टप्पा आहे तो 1,500 किंवा 4,500 रुपयांचा येणार आहे। शासनाने घोषित केल्याप्रमाणे 25 ते 30 सप्टेंबरपर्यंत सर्व महिलांना पैसे येणार होते, परंतु ज्यांचे उत्पन्न कमी आहे, जे आर्थिकदृष्ट्या कमी आहेत, ज्यांनी पोस्ट खातं खोललं होतं परंतु अशासुद्धा महिला आहेत की त्या सर्व गोष्टी करून त्यांना अजून एकही रुपया आलेला नाही, म्हणजे त्यांनी पोस्ट खातं खोललं, सोबतच आधार लिंकिंग केलं, काही महिलांचे जॉईंट खातं होतं तर त्यांनी जॉईंट खातं सोडून दुसऱ्या बँकेचं खातं खोलून त्याच्याशी आधार लिंकिंग केलं, तरी पण त्यांना अजून एकही रुपया आलेला नाही। त्यांचं खातं SBI असू द्या, ICICI असू द्या किंवा HDFC बँक असू द्या,
अशा वेगवेगळ्या बँकांची त्यांनी खाती खोललेली होती, परंतु त्यांच्या खात्यावरती अजून एकही रुपया आलेला नाही. परंतु ज्या महिलांना रक्षाबंधनला 3,000 रुपये मिळाले होते, त्या महिलांना अजून 5 ऑक्टोबरच्या अगोदर 1,500 रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु ज्यांना अजून एकही रुपया आलेला नसेल, अशा महिलांना अजून पैसेच काय येत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये भरपूर चिंता लागलेली आहे. परंतु काळजी करू नका. शासनाने दिलेल्या अपडेटनुसार ज्यांना 3,000 मिळाले असतील किंवा 1,500 मिळाले असतील, त्यांना भरपूर आनंदाचे दिवस तर आलेलेच आहेत. परंतु ज्यांना अजून एकही रुपया आलेला नाही, अशा महिलांमध्ये आता चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे. त्याच्यामुळे शासनाने सांगितल्याप्रमाणे सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यांचे 4,500 रुपये आणि ऑक्टोबर महिन्याचे 1,500 असे मिळून 6,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. परंतु ज्यांना अजून एकही रुपया मिळाला नसेल, तर त्यांना उद्या 5 ऑक्टोबर रोजी 4,500 रुपये त्यांच्या खात्यावरती येणार आहेत. ज्यांचं पोस्ट खातं असेल किंवा अदर बँकेचं खातं असेल, जे आर्थिकदृष्ट्या गरीब महिला असतील, तर त्यांच्या खात्यावरती उद्या त्यांच्या पोस्टाच्या खात्यावरती असू द्या किंवा वेगळ्या खात्यावरती असू द्या, परंतु ज्यांचं आधार लिंकिंग आहे, पोस्ट खातं असू द्या किंवा तुमचं जॉईंट खातं असू द्या, परंतु जॉईंट खात्याचं काय विषय झालेला आहे, ज्यांचं जॉईंट खातं आहे त्यांनी सेपरेट वेगळ्या बँकेचं खातं खोलायचं आहे आणि त्याच्याशी आधार लिंकिंग करायचं आहे. आता ऑफलाईन रेशन कार्ड पूर्णपणे ज्या महिलांकडे होते त्यांनी KYC केल्यामुळे त्यांच्या खात्यावरती लवकर पैसे आलेले आहेत. कारण त्यांचं अगोदरपासूनच त्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होतं, त्याच्यामुळे त्यांना काही अडचण आलेली नाही. राज्याचे मंत्री आदिती तटकरे मॅडमने सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या बँकेची खाती असेल तर तुम्ही त्याच्याशी सुद्धा आधार लिंकिंग करू शकता. रक्षाबंधनला जरी तुम्हाला 3,000 आले असतील आणि तुमचे सप्टेंबर महिन्याचे 1,500 आले नसतील, तर तुम्हाला सुद्धा 1,500 रुपये 10 ऑक्टोबरच्या अगोदर सर्वसकट सर्व पात्र महिलांना येणार आहेत. त्याच्यामुळे काळजी करायची काही गरज नाही. आता ही जी 4 महत्त्वाची कामे होते त्याच्यातली 3 कामे तर बघितली. जे 4थं काम आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आता हे 4थं काम म्हणजे तुम्हाला दिवाळीला बोनस म्हणून पूर्णपणे मोबाईल गिफ्ट दिला जाणार आहे. आता याच्यामध्ये 7,000 रुपयाचा सुद्धा टप्पा घोषित करण्यात आलेला आहे. आता हे पूर्णपणे ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये मोबाईल आणि बोनस म्हणून 7,000 रुपये असे मिळून 11,000 ते 12,000 रुपये आणि मोबाईलसुद्धा शासनाने घोषित केलेला आहे. आता याच्यामध्ये रेशनधारक कुटुंब असू द्या किंवा आर्थिकदृष्ट्या ज्यांचं उत्पन्न कमी आहे, असे दारिद्र्य रेषेखालील सर्व पात्र महिलांना याचा लाभ घेता येणार आहे. म्हणजेच तुम्हाला पूर्णपणे सर्व अपडेट करायचे आहेत. आता जी 4 महत्त्वाची कामे सांगितली तीसुद्धा करणे आवश्यक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना नक्की शेअर करा.